महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। लाडक्या बहिणींना कोणत्या महिन्याचा हप्ता लवकरात लवकर पडणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता लाडक्या बहिणींना उत्सुकता आहे जून महिन्याच्या हप्त्याची आणि जुलै महिन्याच्या हप्त्याची। हे दोन्ही महिन्याचे हप्ते कधी येणार हे देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, फक्त 4 ते 5 मिनिटं द्या। 4 ते 5 मिनिटांमध्ये लाडक्या बहिणीविषयी कोणती शंका राहू द्या, 2 मिनिटांमध्ये तुमचं काम क्लिअर करणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींना। फक्त तुम्ही 4 ते 5 मिनिटं हा व्हिडिओ बघा। आता पाहू शकता की तुम्ही इथं लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी जून महिन्यापासून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जातात। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला उत्सुकता आहे जून महिन्याच्या हप्त्याची। जून महिन्याचे पैसे कधी येणार आणि जुलै महिन्याचे पैसे कधी येणार या देखील डेट मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी उपमुख्यमंत्री काय म्हणाले ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता की मुंबई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याचा लाभ हाती लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा कधी होणार याची माहिती दिली आहे। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत घेतली होती। त्या पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी सांगितलेलं आहे जून आणि जुलै महिन्याचे पैसे कधी येणार हे देखील त्यांनी डेट देखील सांगितलेली आहे। तीच डेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत। आता तुम्ही बघू शकता की या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी या योजनेच्या जून हप्त्यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील लाभार्थी महिलांचे लक्ष या ठिकाणी लागलेले आहे। तर आता जुलै महिन्याची आज आहे 9 तारीख, तरी देखील जून महिन्याचे पैसे आलेले नाहीत बऱ्याच महिलांच्या खात्यावरती। आता बऱ्याच महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत। त्यांनी कमेंट देखील केलेली आहे की दादा या ठिकाणी पैसे आम्हाला आलेले आहेत ना। लाडक्या बहिणींनो, एक ना एक दिवस उशीर होणार आहे, परंतु पैसे हे तुमच्या खात्यावरती 100% टाकले जाणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की खूप महत्त्वाची अपडेट आहे। अजित पवार ही काय म्हणाले आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण ते देखील या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही पाहू शकता की आजच उपमुख्यमंत्र्यांनी सूचना केली होती की जवळपास 3600 कोटी रुपयांचे लाडक्या बहिणी करता या महिन्याच्या डीबीटीवर पाठवले जात आहेत। उद्या त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळतील। तो एक महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे 29 जून 2025 रोजी। तरी देखील जून महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यावरती आलेले नाहीत। आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक काम करायचं आहे। जर पैसे तुमच्या खात्यावरती आले नसतील तर तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला जाऊन लिंक करायचं आहे। जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेला लिंक करणार नाहीत तोपर्यंत पैसे हे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। त्यामुळे तुम्हाला पहिलं काम करायचं आहे जे अकाउंट तुमचं लिंक करायचं आहे। आता पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी 1 वर्ष आता त्यांना पूर्ण होत आहे। 12वा हप्ता पडला की जून महिन्याचा 1 वर्ष कंप्लीट होत आहे। आता महिलांना फक्त उत्सुकता आहे जून महिन्याच्या पैशाची। जून महिने आता पाठीमागच्या महिन्यामध्ये सरकारनं असंच केलं होतं, मे महिन्याचे पैसे जून महिन्यामध्ये दिले होते आणि जून महिन्याचे पैसे आता जुलै महिन्यामध्ये येत्या 15 तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहे। लाडक्या बहिणींनो, 15 जुलैपर्यंत हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील। तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही। फक्त तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर माता भगिनींकडे, महाराष्ट्रातल्या महिलांकडे पोहोचला पाहिजे यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। आता पुढील अपडेट अशी आहे, महायुतीमधील संघटना पक्षांची लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपली होती। या योजनेचा पहिला शासन निर्णय 29 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आला आहे। त्यानंतर योजनेसंदर्भात आणखी एक शासन निर्णय काढलेला आहे। ते आपण शासन निर्णय सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता बघू शकता या ठिकाणी खूप महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो। आता पहा, आतापर्यंत 11 हप्ते 16,500 रुपये तुमच्या अकाउंटवरती टाकण्यात आलेले आहेत। यात काही शंका नाही, 16,500 रुपये तुम्हाला टाकलेले आहेत। फक्त आता वाट आहे तुम्हाला 12वा आणि 13वा महिन्याची। दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रितरित्या या महिन्यामध्ये तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात। यात काही शंका नाही लाडक्या बहिणींनो। हे पैसे तुम्हाला लवकरात लवकर सरकार टाकणार आहे। आपण तारीख देखील पाहणार आहोत। तुम्ही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती। आता पुढील अपडेट अशी आहे, तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 11 हप्त्याचे पैसे मिळाले आहेत। लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये
दिली जातात. मे महिन्याचा हप्ताची रक्कम 7 जूनच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आली होती. आता जून 2025 महिन्याच्या हप्त्याची रक्कम महिलांना कधी मिळणार हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जाहीर केलेलं आहे. जुलै ते मे 2025 या काळातील लाडक्या बहिणींना 11 हप्ते म्हणजे 16,500 रुपये मिळालेले आहेत. ही रक्कम ज्या महिलांना पहिल्यापासून योजनेच्या लाभार्थी असतील त्यांनाच मिळालेली आहे. आता मग ज्या महिला अपात्र महिलांना ही रक्कम मिळालेली नसावी. आता अपात्र कशामुळे झाल्या? सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती म्हणून मे महिन्याचा हप्ता टाकायला सरकारला उशीर झाला. मे महिन्याचा हप्ता त्यामुळे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला जून महिन्यामध्ये मिळाला. तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्ये मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो येत्या 15 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे टाकले जातील. आता तुम्ही पाहू शकता की सरकारची छाननी प्रक्रिया सुरू होती. त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या अपात्र ठरलेल्या आहेत. अपात्र कोणत्या महिला ठरलेल्या आहेत? अशा महिला ठरलेल्या ज्या महिला शासकीय कर्मचारी आहेत अशा देखील महिला अपात्र ठरलेल्या आहेत. दुसरं म्हणजे ज्या महिलांच्या नावावरती 4 चाकी वाहन आहे, ट्रॅक्टर वगळता, त्यांचं देखील या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला पुढील अपडेट बघायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती आहे. आता पुढील अपडेट बघू शकता की तुम्ही या ठिकाणी खूप महत्त्वाची अशी अपडेट आहे. आता बघा मात्र आता या योजनेसोबतच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी पात्रतेविना लाभ घेतलेला प्रकार उघडकीस आल्यामुळे अशा महिलांचा लाभ या ठिकाणी त्यांना दिला जाणार नाही. महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी याबाबत विधानसभेत लेखी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे त्यांची स्पष्ट केलं की 2289 सरकारी महिला कर्मचारी पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेतला आहे. या महिलांना मिळणार नाही आता 1500 रुपये थेट बँक खात्यात येणार नाहीत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या महिला पात्र आहेत अशाच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे हे टाकले जाणार आहेत. आता पुढील अपडेट बघा असे, या प्रकारामुळे सरकारला थेट 3,58,00,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. ही रक्कम आता संबंधित महिलांकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू महिलांना दर महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये दिले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो तुम्ही जर पात्र असाल तर हे पैसे तुम्हाला दिले जातील. जर तुम्ही पात्र नसाल तर हे पैसे तुम्हाला दिले जाणार नाहीत. आता जून महिन्याच्या संदर्भात अपडेट आहे. जून महिन्याचा हप्ता जो 12वा हप्ता आहे, हा 12वा हप्ता तुम्हाला जो आहे ते तुम्हाला 15 जुलैपर्यंत तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत. लाडक्या बहिणींनो तुम्हाला तारीख नोट करून ठेवायची. फक्त तुम्ही SMS कडे लक्ष ठेवा. पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या अकाउंटवरती येऊ शकतात. फक्त तुम्ही SMS चेक करा. SMS चेक झाला की मेसेज आला की तुम्ही कमेंट करा की हो या ठिकाणी पैसे आलेले. जर नाही आले तर तुम्ही कमेंट करा की या ठिकाणी पैसे दादा आम्हाला आलेले नाहीत. परंतु पैसे हे तुमचे कुठेही जाणारे नाहीत. 100% एक ना एक दिवस हे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार. अतिशय महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी. खूप दमदार अशी अपडेट होती. लाडक्या बहिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ बऱ्याच माता भगिनींकडे पोहोचला पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ लवकरात लवकर तुम्ही शेअर करा. भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.